हिमांशू याच्यावर नजरा असतील त्याच्या सहकार्यांच्या. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूला स्वांग केलेले आहे आणि चेंडू जाईल 6 धावांसाठी. अप्रतिम षटकार. त्याची गाडी इंडिवर डीसी हमर फॉर्च्युनर नंबर 1 2 3 भारी चमकतोय. घालून रेबन गॉगल होतील सगळे पागल एकदम राजावानी भाऊ दिसतोय. याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव. याच्या स्टाईलचे गावभर चर्चे. थँक्यू. निश्चितच मित्रांनो या स्पर्धेमध्ये 2 सामने संपलेले आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले ते दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत. मात्र इथे देखील तिसऱ्या सामन्यामध्ये गावदेवी खाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इष्टरक्षकासाठी थोडीशी संधी होती. प्रयत्न चांगला होता. चेंडू जातोय लॉंग स्टॉक सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. निश्चितच पुरुषोत्तम एंटरप्राइजेस या चषकावर या संघाने याआधी नाव कोरलेले. पुन्हा एकदा एक देखना फटका. पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते हिमांशू याच्या बॅट मधून. अरे यारो का यार भाई आपला दिलदार याच्या दोस्तीचे. थँक्यू डीजे. तर मी कृपया या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती करेन की सर्वांची जेवणाची उत्तम व्यवस्था इथं झालेली आहे. तरी सर्वांनी जेवणाचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. निश्चितच जेवण आल्यानंतर आम्ही लगेच जेवणाला सुरुवात करणार आहोत. तरी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघांच्या खेळाडूंची आणि त्यांच्या पाठीराख्यांची जेवणाची व्यवस्था झालेली आहे. निश्चितच आमचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे राजीवजी म्हात्रे साहेब यांनी एक अप्रतिम स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे. सर्व संघाच्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था. त्यानंतर प्रथमच अंडर-22 या स्पर्धेमध्ये एक हिरो बाईक आणि आकर्षित चषक आपण पाहतोय राजीवजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. निश्चितच या अगोदर या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ अंडर-22 च्या माध्यमातून सामने खेळलेले आहेत. गोलंदाज जाईल अनिकेत. आपला अँगल चेंज केलेला आहे. ओव्हर द विकेट जातोय. फलंदाज हिमांशू याच्यासाठी फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. अरे यारो का यार भाई आपला दिलदार याच्या दोस्तीचे भारी देखो किस्से. याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव. याच्या स्टाईलचे गावभर चर्चे. दोस्तीच्या महान राज म्हात्रे आपल्या सर्वांची जान. राज म्हात्रे दोस्तीच्या महान राज म्हात्रे आपल्या सर्वांची जान. राज म्हात्रे याची अतिशय चांगली धून आपण सकाळपासून ऐकतोय. दोस्ती त्या दुनियेतील राजा माणूस राजूदादा वामन म्हात्रे. खरोखरच अप्रतिम आयोजन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. स्वर्गीय किशोर क्रीडानगरीमध्ये अंडर-22 वय वर्ष 22 या खेळाडूंसाठी एक चांगली स्पर्धा इथं आयोजित केली. धावसंख्या झाली ती 22 धावा. निश्चितच षटकारांच्या हॅट्रिकवर आहे फलंदाज हिमांशू. इथे मात्र चेंडू चांगला आहे आणि निश्चितच एक चिक्की सिंगल पूर्ण करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र एकदा पूर्ण केलेली आहे लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या एके धावेने पुढे सरकेल ती 23 धावा. पहिलं शतकीय मार्गस्थ आहे. 5 शतकांचा निर्धारित सामना आहे. गावदेवी कार्डी निश्चितच पुरुषोत्तम एंटरप्राइजेसच्या स्पर्धेमध्ये दोन्ही
संघ फायनल मध्ये खेळले होते या आधीच्या स्पर्धेमध्ये आणि निश्चित त्या स्पर्धेमध्ये अंतिम चषकावर नाव कोरलं होतं तो गावदेवी खाडी संघानं. कर्णधारानं ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की आम्ही तिसरी स्पर्धा या क्रीडानगरीवर खेळतोय. धावसंख्या झाली ती 23 धावा. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 24 धावा. पहिलं शतक हे समाप्त झालेले. गोलंदाज अनिकेत याच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय RR चषक 2020 RR एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि दिवे अंजूरचे नामांकित उद्योजक राजीवजी वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून एस क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. खरोखर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पंच गोरख पाटील, तानाजी पाटील आणि प्रल्हाद पाटील, तसेच समालोचक कक्षामध्ये मानेरे गावचे सुपुत्र राहुल भोईर, तसेच आमचे एक्सपर्ट स्कोरर उत्कृष्ट गुणलेखक मॅन फॉर गोरसई ज्ञानेश्वर मुकादम आणि मी स्वतः कालीराम केनी मानकुलीकर. मला देखील या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. मी राजीवजी म्हात्रे तसेच सुमित पाटील आणि पिंट्या याचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेसाठी मला देखील समालोचक करण्याची संधी त्यांनी दिली. तर पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावर झालेले आहेत. जरीमरी अल्लिमगार या संघाच्या नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. तर दुसरं शतक करान ओव्हर द विकेट. अतिशय चांगला चेंडू. आपले दार उघडे ठेवले होते आणि चोरी तर होणारच. गोलंदाजाने अप्रतिम चेंडूची हाताळणी केली आणि एष्ट्या वाकवलेल्या आहेत त्या प्रणय या फलंदाजाच्या. 0 धावसंख्येवर बादून तंबूच्या आश्रयाला जातोय फलंदाज प्रणय. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. अतिशय चांगले चेंडूची हाताळणी केली होती. निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार निवडून आलेले आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच आमदाराची चर्चा नावानी सुरू आहे. ते मनसेचा एकमेव अग्री आमदार राजू दादा, ज्यांच्या आज बिग शोला सुरुवात होते. रतनबुवा चषक काटई क्रीडानगरीमध्ये. अतिशय चांगला चेंडू आणि ते मात्र चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एका धावेनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल ती 1 बाद 25 धावा. जरीमरी अल्लिमगार आणि गावदेवी खार्डी अशी लढत मैदानामध्ये सुरू आहे. चेंडू आणि बॅट मध्ये संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही संघादरम्यान. 25 धावा संघाच्या फलकावर. दुसऱ्या शतकाचा खेळ हा सुरू आहे. गोलंदाज प्रणय याच्या माध्यमातून. डावखोरा शैलीदार फलंदाज हिमांशू. कमी वयामध्ये या खेळाडूनं आपल्या भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव मात्र सिद्ध केलेले, आपलं स्वतःचं नाव सिद्ध केलेले. तोच फलंदाज प्रणय हिमांशू. अतिशय चांगला चेंडू, चांगला फटका आपण पाहतो ऑफसाइड रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केले आहेत. खरोखर हिमांशू एक जरीमरी अल्लिमगार संघाला लाभलेली चांगली देण आहे. क्रिकेटच्या माध्यमातून चांगला खेळ आहे, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण हिमांशू मध्ये. भिवंडी सिटी क्रिकेट मध्ये देखील हा खेळाडू चांगला खेळ RD 440 या संघामधून नेतृत्व करतोय भिवंडी सिटी क्रिकेट.
च्या माध्यमातून अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा इष्टरक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते. चेंडू जाईल लॉंग स्टॉप फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. 31 धावसंख्या झालेले. निश्चितच मित्रांनो मी आपल्याला आठवण करून देईन, काल राजू दादा हे वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये आले होते. सुरेश गणपत सेठ चषकामध्ये राजू दादा यांनी हजेरी दिली होती आणि त्यांनी भिवंडी वाशियांना रतनभाऊ चषकासाठी आमंत्रित देखील केलेले आहे. अतिशय चांगला फटका. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते याचं उत्तम उदाहरण आपण हिमांशूच्या बॅटमधून पाहतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसरे धावेचा प्रयत्न देखील सफल झालेले. 3 धावा पूर्ण झाले आणि 3 धाव संख्येनिशी जरीमरी अलिमगड संघ पोहोचले तो 1 बाद 34 धाव संख्येवर. निश्चितच आमचे राजूदादा वामन म्हात्रे यांनी देखील अपार मेहनत घेऊन या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन केले आणि सकाळपासून त्यांची उपस्थिती देखील आम्हाला व्यासपीठावरून मिळते. यांचं क्रिकेटवर अपार प्रेम आहे. चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे. अंडर 22 या खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म. खरोखरच आतापर्यंत कुठेही अशी स्पर्धा झाली नसेल असे स्पर्धेचं आयोजन आपण राजीवजी म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहतोय. ओव्हर द विकेट पुढील चेंडू थोडेसे स्टेप आउट झाले होते. शतक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. पंच तानाजी पाटील सरांचा इशारा आलेला आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 34 धावा 17.00 च्या सरासरीनं 2 शतकामध्ये 34 धावा जमा केली आहेत त्या जरीमरी अल्लिमगड संघानं. निश्चितच समोरचा संघ देखील एक चांगला संघ आहे.
निश्चितच 1 2 3 हा गाडी क्रमांक आहे राजूजी म्हात्रे यांचा. अतिशय चांगला आहे या स्पर्धेसाठी गीत इथं आपण सकाळपासून ऐकतोय DJ स्वप्नील याच्या माध्यमातून. ते फटका चांगला आहे, उंची जास्त, लांबी देखील जास्त आहे. धावा येतील 6. अप्रतिम फटका, गुड शॉट. हाऊ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी, हाऊ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी, या वाघाचं नाव आहे म्हात्रे. दोस्तीच्या महान राजू म्हात्रे आपल्या सर्वांची जान. 67 धावा संघाच्या फलकावर लागतात. खरोखर अंडर 90 त्यानंतर अंडर 22 हा जो प्लॅटफॉर्म उभा केले नवख्या खेळाडूंना, 9 तरुण खेळाडूंसाठी एक वाखाणण्याजोगी आहे. कारण की येणाऱ्या सिनियर संघामधून हे खेळाडू निश्चितच आपलं योगदान देतील. 2 धावा पूर्ण केलेले आहेत आणि या 2 धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या पोहोचेल ते 68 वर. निश्चितच संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे राजूजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. आमचे सहकारी समालोचक मानेरे गावचे सुपुत्र आहेत, एक उत्कृष्ट समालोचक. खरोखर आमच्या गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये देखील अजित स्मृती चषकामध्ये मी राहुलजी भोईर यांच्या समवेत समालोचन केलं होतं, संधी दिली होती साहिल केनी यांनी. आणि आज इथे मात्र मी दुसऱ्यांदा राहुल भोईर यांच्या समवेत समालोचन करतोय. मोठा फटका, बिग वे, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी फलंदाज चैतन्याच्या बॅट मधून निघतोय दुसरा षटकार. निश्चितच वेलकम राहुल म्हात्रे. आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, सलामीवीर फलंदाज राहुल म्हात्रे. आपलं सरचे स्वागत असेल. डावातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, स्केअर ऑफ द विकेट. चेंडूला खेळून काढले, 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील सफल झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाच्या हातून 1 धाव पूर्ण केले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट करतायत आणि 76 या धावसंख्येवर पोहोचलेले आहे झरीमरी अलिंगर संघ. आणि विजयासाठी 77 धावांचा लक्ष ठेवले. तर चला कोलेगाव आणि रियान स्पॉट रांजनोली संघ, मी राहुल सरांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक या आपलं टॉस बॉक्स मध्ये सरचे स्वागत असेल. आणि मी विनंती करेन पप्पूजी म्हात्रे आणि नंदू पाटील या मान्यवरांना की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. दोन्ही मान्यवर पप्पूजी म्हात्रे आणि नंदूजी पाटील त्यांच्या समवेत आमचे सहकारी समालोचक तर निश्चितच राहुलजी भोईर सर, पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं 52 धावा चेस झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 80 धावा देखील चेस झाल्या नव्हत्या. इथे मात्र 77 धावा चेस करावे लागतील गावदेवी कार्डी या संघाला. ज्या ज्या संघांनी आज नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले ते संघ मात्र पराभवाच्या खायेत पोहोचलेले आहेत. इथे मात्र सामना दुसरा आहे, संघ दुसरे आहेत. निश्चितच गावदेवी कार्डी संघाने या क्रीडांगणामध्ये एक अजिंक्यपद पटकावलेले आणि खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज त्यांनी बांधला असेलच. आपण पाहू शकता फुलैली टिमक्याची चोली बाई रंगाला फुलैली. तुझी माझी जमल जोरी माझी आगरी राजा रे, तुझी माझी जमल जोरी माझी आगरी राजा रे. हिमांशू याचा संघ खेळपट्टीवर रवाना झालेले. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील खेळपट्टीकडे जातात. तानाजी पाटील सर, गौरव पाटील सर, कित्येक
रेग्युलर स्पर्धा असो 40+ असो की अंडर 22 या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका तसेच कबड्डीचे उत्कृष्ट पंच आहेत. ऑडिन बसून मी घरात तुझी पिसाब करीन मी बाहेर. ऑडिन बसून मी घरात तुझी पिसाब करीन मी बाहेर. टिमक्याची चोली बाई रंगान फुलैली. टिमक्याची चोली बाई रंगान फुलैली. तुझी माझी जमल जोरी माझी थँक्यू डीजे. आघाडी तर निश्चितच कबड्डीचे देखील उत्कृष्ट पंच आहेत. उल्हासनगर महापौर चषकामध्ये तानाजी पाटील हे पंचांची भूमिका देखील साकारत आहेत. आमचे सहकारी समालोचक राहुलजी भोईर यांना मी विनंती करेन की पाहूया 5 षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते की फलंदाजी हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज झालेले आहेत आमचे राहुल भोईर सर. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो थँक्यू कालिदास सर. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. नक्कीच तानाजी सर फुल एन्जॉय करतात उल्हासनगरमध्ये जाऊन देखील महापौर चषक जो कबड्डीचा नक्कीच VTC ग्राउंडवरती एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तिथे नक्कीच मध्ये ती कबड्डीची स्पर्धा प्रत्येकी वर्षामध्ये असते. म्हणजे त्या मैदानावरती मैदानामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. मग फुटबॉलच्या असतील कबड्डीच्या असतील. तिथे नक्कीच ऑफिशियलच अंपायर असतात आणि ऑफिशियल पंच म्हणून आमचे तानाजी सर जे काल्देरा गावचे आहेत मात्र तिथे देखील जाऊन त्यांचे चांगले पंचांचं काम सुरू आहे. आणि 40 नक्कीच खेळाडू तर चांगले आहेत मात्र आता जास्त खेळण्यासाठी वेळ देखील नसावा जेणेकरून सातत्यानं क्रिकेट म्हणून मुख्य पंच असतात कबड्डी म्हणून देखील मुख्य पंच असतात. आपण जाऊया माच्या दिशेनं. अनिकेत निगेकर आणि अनिकेत फौजदार असे 2 सलामीवीर. गेम ऑन. पहिलाच बॉल आउटसाइड एज आहे आणि पहिलाच बॉल वरती मोठा विकेट हिमांशू पाटीलचे मात्र युवक आहे. पहिलाच बॉल वरती गावदेवी खाडे टीमला लागणारा हा मोठा झटका. अरे यारो का यार भाई आपला दिलदार याच्या दोस्तीचे भारी देखो किस्से. याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव. याच्या स्टाईलचे गावभर चर्चे. दोस्तीच्या महान राज म्हात्रे आपल्या सर्वांची जान. हॅलो हॅलो. तर खेळाडू मात्र पहिलाच बॉल वरती पास झाला आहे. अनिकेत फौजदार मात्र पास झाला आहे. करण जाधव नवीन बासमन मैदानाच्या आतमध्ये. सरीमरी नक्की सलीमगड टीमची सुरुवात बघा दमदार सुरुवात केली. पहिल्याच बॉल पासून षटकारने आगाज केला हिमांशू पाटीलनं आणि अप्रतिम असा की सिटी क्रिकेट ग्रामीण क्रिकेट आणि त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यासाठी प्रत्येकी फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. आणि आज पुन्हा एकदा बघतो आपण या स्पर्धेमध्ये गावासाठी पुन्हा मात्र उतरला हिमांशू पाटील. नक्कीच त्यांची पूर्ण टीम सज्ज झाली आहे आणि दूरवरनं मात्र खाडी संघ इथे दाखल झाला आहे या ऐतिहासिक भिवंडी नगरीमध्ये. भिवंडी मधलं की नक्कीच क्रिकेट तुम्हाला मात्र मोठ्या संख्येने पाहायला मिळेल. ऐतिहासिक ठिकाणे आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठे मेगा इव्हेंट या भिवंडी नगरीमध्ये होत असतात. यावेळेस अजून एक चांगला चेंडू व्हाईट यॉर्कर क्रिकेटच्या भाषेमधील अजून एक ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. या खेळाडूकडं खूप काय गोष्टी आहेत. कमी वेळामध्ये जास्त प्रगती. मात्र कमी वेळामध्ये जास्त प्रगती त्यासाठी मेहनत देखील घेतली गेली असेल. यासाठी मेहनत घ्यावी लागते. क्रिकेट खेळण्यासाठी घाम गाळावा लागतो. क्रिकेट खेळण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि क्रिकेट खेळण्यासाठी फिटनेस हवा आहे. सगळ्याच गोष्टी मात्र या खेळाडूकडे आहेत. हिमांशू पाटील मात्र छाप सोडतोय या मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे चारो मंड्या चित मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी खाडी 3 चेंडू एकही धाव नाहीये 1 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. हिमांशू लेफ्ट आर्म गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेत खेळला. जवळपास खेळाडू दूरवर येतील. जज करतायत. झेल पकडला गेलाय. चूक होणार नाहीये. अजून एक इथनं खेळाडू बाद झाला आहे. पूर्णपणे दबाव आपल्याला पाहायला मिळतो गावदेवी खाडे टीम वरती. खेळाडू बाद.
बघतो आपण सर 2 मॅच मध्ये ज्या ज्या टीमने प्रथम क्षेत्ररक्षण केलं आहे त्या त्या संघाला घरी जावं लागलं आहे. आणि या मॅच मध्ये जर आपण बघितले गेले तर या देखील मॅच मध्ये मोठी धावसंख्या. पहिल्या मॅच मध्ये 50+, दुसऱ्या मॅच मध्ये 80, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 70+. म्हणजे आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली कामगिरी पाहायला मिळते. यस सर. निश्चितच अगदी बरोबर राहुल भोईर सर. आपण बघितलं, मी मगाशी देखील उल्लेख केला होता की सकाळचे 2 सामने संपले, दोन्ही संघांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केलं होता, मात्र चेसिंगला कुठेतरी कमी पडले होते आणि तिसऱ्या सामन्यामध्ये जणू काही आपल्याला तसंच चित्र पाहायला मिळतोय. अनिकेतला आता मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू, मात्र जास्त दूर जाणार नाहीये. इनफिल्ड मध्ये चेंडूची फील्ड होती. दरम्यानची एक धाव आपल्याला मात्र पाहायला मिळते. आज स्पर्धेचा बघतो आपण पहिला दिवस आहे आणि अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेचं. नक्कीच जे 22 चे नक्कीच खेळाडू आहेत. अंडर बघतो आपण 22, अंडर 19, अंडर 18, अंडर 20, 21, 22 अशा मात्र स्पर्धा होत असतात. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून बघतो आपण एक चांगली संकल्पना. हिमांशू पाटील पुढचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटच्या संपर्कात नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट मारला नाही, इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. डॉट चेंडू. एकूण बघतो आपण या दरम्यान एका षटकाचा खेळ संपला. या पुढच्या दोन्ही टीमला विनंती की आपण रिपोर्ट करायचे, जास्त मात्र आपण वेग घेऊ नका. चला लवकरात लवकर आपण रिपोर्ट करावं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 2 गडी बाद 1. निश्चितच कोलेगाव आणि रियान स्पोर्ट रांजनोली संघ, कृपया आपण जर या क्रीडानगरमध्ये दाखल झाला असाल तर त्वरित दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग करा आणि टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी सज्ज व्हा. कोलेगाव आणि रियान स्पोर्ट रांजनोली संघ. 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट कार्डी संघ 2 बाद 1 या धावसंख्येवर अतिशय चांगली दमदार सुरुवात करून दिलेली आहे ती हिमांशू पाटील यांनी. फलंदाजीतून 35 धावा आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गडी बाद आणि 1 धाव खर्चित केलेले आहे. हिमांशू याच्यासाठी राम माली साहेब आणि निलेश पाटील त्यांचे मामाश्री आहेत निलेश माली यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद राम माली साहेब आणि निलेश माली. संजय पाटील या दरम्यान आता तर मात्र आक्रमण झालं आहे. फुल टॉस बॉल वरती फटका देखील दमदार आहे. मात्र या खेळाडू मध्ये दमखम आहे. हा खेळाडू शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला तर नक्कीच कमबॅक करू शकेल. गावदेवी खाडी अनिकेत निगोरच्या बॅट मधून हा पहिला संघर्षमय आर षटकार. सर टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. आमचे कालिदास सरांना विनंती की आपण जा टॉस बॉक्स मध्ये. चला थोडीशी गाडी आपण लगेचच पुढे देखील घेऊया, जेणेकरून मॅच आपण जास्त वेळासाठी थांबवणार नाही आहोत. सेकंड नक्कीच राऊंडच्या ज्या मॅचेस असतील तर मात्र 4 ओव्हरच्या असतील या देखील गोष्टीच्या आपण नोंद घ्या. आमचे पप्पू दादा माथे तिकडे मात्र जॉईन होतील टॉस साठी. या दरम्यान फटका हवेत आहे. जवळपास खेळाडू कोणी उपस्थित नव्हते. या दरम्यान फटका तर दमदार आहे. धावा देखील खूप चांगला मिळतील. काय शॉटचं सिलेक्शन होतं. अप्रतिम क्रिकेटचा नजराना मैदानाच्या आतमध्ये. क्लासिकल फटका चौकार. अरे यारो का यार भाई आपला दिलदार याच्या दोस्तीचे भारी देखो किस्से. याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव. याच्या स्टाईलचे गावभर चर्चे. दोस्तीच्या महान राज म्हात्रे. थँक्यू. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 12. चांगला कमबॅक खाडीच्या माध्यमातून. फुल टॉस फटका उडवायचा होता. ऑनसाइडला चेंडू डीप मध्ये आहे. खेळाडू उपस्थित मिड विकेट मध्ये.
दरम्यान ची एक धाव जर इथनं मिळतीये आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाईल पुढे स्कोर कार्डवरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतील 13 षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. पहिले षटक फेकले हिमांशू पाटीलनं फक्त एकच धाव खर्च केली त्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली आणि सेकंड ओव्हर मध्ये सज्ज आहेत गोलंदाजा दरम्यान वेदर्श. यावेळेस फुल टॉस आहे 18च्या माध्यमातून फटका तर खेळलेत. दरम्यान इथनं एक धाव समोर एक स्विफ्ट गाडी आहे बघा. त्या गाडीचे मालक तिथे असतील तर थोडीशी ती पुढे गेली तर खूप बरं होईल. आमच्या बरोबर समोर व्हाईट कलरची स्विफ्ट आहे गाडी. ती पुढे घ्या थोडीशी पुढे तिला आपण हलवायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा मात्र या दरम्यान ऑनट्राच्या माध्यमातून खेळलेत. चेंडू आहे अनसाईडला लॉंगाच्या दिशेनं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. दरम्यान चेंडूची उचलून फेक केली जाईल. दरम्यानच्या 2 धावा जास्त रिफ्लेक्शन होतो. गाडी लवकर थोडीशी पुढे घ्या मित्रांनो प्लीज. मंडपाच्या मागे जाऊ दे ना. टॉस चला दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं लगेचच. तिथं आमचे सर उपस्थित आहेत. आमचे पप्पू दादा मात्रे आणि आमचे नंदू दादा. चला दोघांनी तिकडे जायचे. 2 आमच्या मान्यवरांच्या शुभास्थितीत मात्र टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमने रिपोर्ट करायचं लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये फास्ट. 2 षटकांचा खेळ संपला. संघाच्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण 16 धावा. अजूनही मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बनवायचे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 61 यस कालिदास सर. धन्यवाद राहुल भोईर सर. तर पुढील सामना असेल कोल्हेगाव आणि रियान स्पोर्ट राजनोली चोलेगाव. निश्चित चोलेगाव आहे. संघाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. गावदेवी चोलेगाव आणि विपक्ष संघ असेल रियान स्पोर्ट राजनोली संघ. आमचे मान्यवर दिव्य अंजूरचे समाजसेवक पप्पूजी म्हात्रे आणि नंदूजी पाटील. एका बाजूला आपण पाहतोय राजकुमार एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला RR एंटरप्राइजेस असं नाण्याचं स्वरूप आहे. नाणेफेकीचा आवाज देतील रियान रांजोली संघाचे संघनायक. RR असा आवाज दिलेले आहे आणि पाहूया राजकुमार एंटरप्राइजेस. मान्यवरांचे आभार. मी विनंती करेन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. नाणेफेक जिंकलात गावदेवी कोल्हे संघ. या आपण थोडीशी बातचीत करूया स्पर्धेविषयी. काय हरकत नाहीये. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून बातमी आहे नाणेफेक जिंकले गावदेवी चोले संघानं. तर निर्णय पेंडिंग आहे. चालेल काही हरकत नाहीये. आपण त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे. ओव्हर टू राहुल भोईर सर. एकूण धावसंख्या 22. चला अजूनही नक्कीच मॅच मध्ये बघतो आपण समीकरण शिल्लक जिंकण्यासाठी 55 धावा बनवायचे आहेत. ओके दिल्ली बहुत दूर विजय कोसो दूर आहे. यावेळेस चांगला चेंडू क्या बात आहे. फुलरलेच्या माध्यमातून पूर्णपणे बीट केलं मैदानाच्या मध्ये. अनिकेत निगोकरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. विकेट ना. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका फसला. मिस टायमिंग झेल देखील दरम्यान ड्रॉप आणि
इथनं इशारा आहेत तिथे आमचे खेळाडू मित्र नाही, त्याच्यानंतर सर्वजण तिथे आहेत. तिसरा अंपायर नाहीये मित्रा. नाहीये. कृपया प्लीज बाहेरून प्रेक्षक वर्गाने आवाज देऊ नका प्लीज. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मात्र दरम्यान फुल टॉस होता, त्याचा फायदा घेता तर आला नाही. खराब क्षेत्ररक्षण, चेंडूची उचलून फेक येण्यापर्यंत अजून या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन्ही जाईल पुढे. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खरोखरच सकाळी आपले स्पर्धेचे मुख्य उद्घाटक आरसी पाटील साहेबांनी उल्लेख केला होता की क्रिकेटवर प्रेम करा, शिक्षण क्षेत्रावर देखील प्रेम करा आणि एक शिस्तबद्ध खेळ आपण खेळा. चांगले निर्णय, खेळवृत्ती देखील दाखवायची आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने फुलर लेनचा अजून एक चांगला चेंडू आहे आणि इथनं क्षेत्ररक्षण देखील चांगलं चेंडूची उचलून फेक केली ऑन द स्टंप, फेक आणि खेळाडू बाद. हाउ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी, हाउ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी, या वाघाचं नाव आहे म्हात्रे. दोस्तीच्या महान राजू म्हात्रे, आपल्या सर्वांची जान राजू म्हात्रे. रोज रोज नॉन स्टॉप डे नाईट. हो 2 तारखेपर्यंत नाही, डायरेक्ट 25 तारखेपर्यंत. इंजन एक दिवस राजदा, एक दिवस मैंने देखा तूने देखा, मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा, सबने देखा. मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा. Thank you, Riza. क्या देखा क्या देखा. धावसंख्या नक्कीच एकूण आपल्याला पाहायला मिळते 27. चला 12 चेंडू 50 धावेची गरज आहे. मॅच आपण स्टार्ट करा. दीपेत गोलंदाज. हा काडी संघाने सामना जिंको किंवा पराभूत हो, आपण जेवणाची व्यवस्था केली आपली. जाऊ नका अजिबात. असे गेले तर परत इथे परत तुम्हाला इथे घेणार देखील नाही. ते भिवंडी आहे इकडे, इकडचे नियम कडक आहेत. इकडे नियम जेवण न केल्याशिवाय कोणी जाऊ नका. खास करून खाडी टीमला आमंत्रण. दूरवरणाले आपण यावेळेस एक्स्ट्रा धाव मिळेल. एकूण 28 ना भिवंडीकरांचं प्रेम आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही भिवंडीमध्ये याल तेव्हा तेव्हा नक्कीच तुम्हाला प्रत्येकी ठिकाणी असंच पाहायला मिळेल. मान्यवर असतील, आम्ही समालोचक असू, सातत्याने आम्ही या विभागात असो, ओमकार असेल, मी असेल, खूप प्रेम असतं या विभागात आम्हाला. खास करून भिवंडीमध्ये खूप मान सन्मान दिला जातो. समालोचन असतील, सातत्याने अंपायर असतील, सगळ्यांनाच व्हेज पोपटी आज नक्कीच बनवायचे आम्हाला. या दरम्यान ऑन साईडला खेळलेत. फटका मात्र या दरम्यान चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. या दरम्यान
या 2 धावा इथनं मिळतील. ती जवा सोलेगाव की कोळेगाव संघ कुठला तरी एक संघ खेळतोय. आपण सोलेगाव खेळतोय का? सोलेगाव संघ खेळतो. गावदेवी सोलेगाव आहे का? दरम्यान बॅटिंग आहे काय? बॅटिंग, क्या बात आहे. एक वेगळा निर्णय त्यांनी घेतला आहे. कदाचित कालिदास सरांचं त्यांनी ऐकलं असावं. 3 मॅच मध्ये यावेळेस फटका तर चांगला आहे. खेळाडू जवळपास उपस्थित नाहीये. धावा चांगल्या नक्कीच मिळतील. या 4 चौकार. आपलातून डी सर्व्हिस किती चांगलं बघा. क्लिअरिटी एकदम HD आवाज. माईक देखील आता मात्र नक्कीच मी तर म्हणेल अप्रतिम अशी माईकची देखील व्यवस्था. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच एक अंडरमची देखील स्पर्धा सुरू आहे आमच्या अमर भाऊ पाटील यांच्या माध्यमातून. मग तर पोलीस स्टेशनच्या बाजूला स्पर्धा आहे म्हणजे जास्त इथं ओढून जमणारच नाहीये. आरामात सगळ्या गोष्टी तिथे कराव्या लागतात. सायलेंट मध्ये सगळ्या गोष्टी. तिथे डीजे नाहीच आहे ऍक्च्युली. 2 स्पीकर आहेत आणि परमिशन नसल्या कारणाने. आता अंडरमची खूप चांगली स्पर्धा आहे कालिदास सर. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज देखील केलं जातो. अजून एक चांगला चेंडू आहे. फुलर लाईन डॉट बॉल. या पुढच्या दोन्ही टीमने मात्र सज्ज राहायचं आहे. सोलेगाव विरुद्ध सोलेगाव संघ देखील कदाचित डोंबिवलीचा संघ असावा. तो देखील संघ खाडी संघ देखील डोंबिवलीवरून आला होता. मात्र खाडी संघाचा थोडासा गेम इथं म्हणेल खराब झाला. मात्र या मैदानावरती चांगला खेळ त्यांनी नक्कीच केला जेव्हा जेव्हा ते खेळले. ओव्हर द विकेट न यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आणि षटकार. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. चांगलं चांगलं संगीत कालिदास सर. नक्कीच चर्चेत आहे हा नक्कीच. आपण मी तर म्हणेल संगीत म्हणेल पक्षाचा तर आपला कोणाशी संबंध येत नाही. आपण ऍज अ कॉमेंटेटर म्हटलं संगीत खूप चांगलं आपल्याला पण कारण का चर्चेत आहे हा संगीत. तुम्ही कुठेही जाल हळदीमध्ये जा किंवा एखादा संघ क्वालिफाय हो, एखादा संघ जिंकलेला असेल मग ते सेलिब्रेशन करण्यासाठी मात्र हा सॉन्ग प्रत्येक ठिकाणी आपण ऐकतो. चर्चेमध्ये फक्त राजूदादा राहिला आहे. आगरी किंग या दरम्यान फुलटॉस अंतराच्या माध्यमातून खेळलेत. चेंडूची मात्र उचलून फेक केली जाईल. एकच धाव. 41 धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉल मध्ये 36 विजय. आता मात्र मी तर म्हणेल इथनं होण्यासाठी हिमांशूने काय गडबड केली तर मैदानाच्या आतमध्ये, अन्यथा मात्र जिंकता येणार नाहीये खाडी टीमला. आणि हिमांशू एवढ्या धावा खर्च कसा करेल जो प्रमुख गोलंदाज आहे. सोलेगाव टीमचे कॅप्टन आणि रांजोल टीमचे कॅप्टनला विनंती की आपण सुमितशी संपर्क साधा लवकरात लवकर. हिमांशू यावेळेस समोर खेळलेत खेळाडू उपस्थित आहेत. चेंडूची मात्र उचलून फेक केली जाईल. दरम्यान एक धाव. पप्पू दादा मात्रे यांच्या देखील माध्यमातून मेगा इव्हेंट आहे 16 तारखेपासून. याला विसरू नका. नगरसेवक चषक 16 ते 19. मात्र 16 ते 19 तो रेग्युलर क्रिकेट. त्याच्यानंतर लगेचच 40+ धमाका 20, 21, 22, 23 या दरम्यान चांगले आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम अशा स्पर्धा आपल्याला नक्कीच या मैदानावरती ऐतिहासिक ठिकाणी हा कालिदास सर. आणि या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्या तेव्हा तेव्हा इतिहासच जगडला आहे. हिस्ट्री क्रिकेटमध्ये यावेळेचा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतो. दोन्ही टीमने रिपोर्ट करायचा आमच्या सुमितशी संपर्क साधायचा. आमचे सुमित पाटील या दरम्यान आता मात्र फटका चांगला. खेळाडू वाईट चेंडू त्यांना बीट करून सीमा पार चौकार. मात्र मॅच जिंकता आली नाही. मॅच मात्र जिंकली मैदानात मध्ये. जरी मरी क्रिकेट संघ अलिमगड टीमने हा सामना जिंकला. अभिनंदन हिमांशू पाटील
आणि अलिमगड संघ आणि हाडला कावदेवी खाडी सेकंड करायचं आहे. आणि खाडी संघ आपली जेवणाची व्यवस्था केली आहे. आपण कुठे जाऊ नका, जेवण केल्याशिवाय आपण जायचं नाही या देखील गोष्टीची आपण नोंद घ्या. चला सेकंड करायचं आपण, हरकत नाही, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटला.